ओके, मॅट्रायसेसची 2.4 एक्सरसाइज आपण स्टार्ट करणार आहे. फर्स्ट 3 एक्सरसाइज मी ऑलरेडी तुमच्या सॉल्व करून घेतल्या आहेत. मी फक्त काही कंडिशन्स व्हेरी केल्या, म्हणजे व्हॅल्यू चेंज केला किंवा ऑर्डर चेंज केली, बट समहाऊ सेमच ठेवले आहे. ही एक्सरसाइज पोर्शन चेंज झाल्यानंतर वेगळी आली एक्सरसाइज. याआधी 2.4 मध्ये हे सम नव्हते, म्हणजे ट्रान्सपोजचे सम नव्हते. ट्रान्सपोजला इतकं जास्त इम्पॉर्टन्स नव्हता, पण तुमचा यावर्षी पोर्शन चेंज झाला आणि त्या पोर्शनमध्ये तुम्हाला ट्रान्सपोजवर पण सम विचारले जातात. सो ही कम्प्लीट एक्सरसाइज तुमची ट्रान्सपोजवर बेस आहे. ट्रान्सपोज म्हणजे आपण जी रोची पोझिशन कॉलमला देतो, कॉलमची पोझिशन रोला देतो, त्यावर डिपेंड आहे. पोर्शन चेंज झाल्यामध्ये हा एक एक्सरसाइज इन्क्लूड झाल्या. आधी मॅट्रायसेसच्या फक्त 5 एक्सरसाइज होत्या, आता मॅट्रायसेसच्या टोटल 6 एक्सरसाइज आहेत. ओके, त्यांनी जी थर्ड आणि फोर्थ एक्सरसाइज आहे ती मर्ज केली आहे या वर्षीच्या पोर्शनमध्ये. फाईन. सो ट्रान्सपोज सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ट्रान्सपोजच्या काही प्रॉपर्टीज आहेत. ट्रान्सपोज properties of matrix. A plus b raised to t is equal to a raised to t plus b raised to t. Then ka raised to t. k म्हणजे कोणताही स्केलर मल्टिप्लिकेशन असलेली नंबर k into a raised to t. आणि थर्ड प्रॉपर्टी आहे ab raised to t is equal to b raised to t into a raised to t. ॲडिशनची जशी प्रॉपर्टी सेम तशी सबस्ट्रॅक्शनची पण प्रॉपर्टी. ओके, सो ह्या 3 प्रॉपर्टी इन्क्लूड आहेत ट्रान्सपोजच्या. ज्याच्यामध्ये प्लस असेल तर इंडिव्हिज्युअली ट्रान्सपोज अप्लाय करायचं, स्केलर मल्टिप्लिकेशन असेल तर स्केलर मल्टिप्लाय टर्म ब्रॅकेटच्या बाहेर येतं आणि उरलेल्या टर्मला फक्त काय अप्लाय होतो, ट्रान्सपोज अप्लाय होतो. आणि थर्ड टर्म आहे मल्टिप्लिकेशन रेज टू टी, त्याच्यामध्ये अपोजिट होतात यांची पोझिशन, बिकॉज इथे ट्रान्सपोज म्हणजे आपण पोझिशन चेंज करतो, सो इथे पण पोझिशन चेंज होतं आणि दोन्ही टर्म्सना काय येतो, रेज टू टी. तुम्हाला कधी कधी हे प्रूफ करायला पण येऊ शकतं. त्यावेळेस प्रूफ करताना तुम्हाला ह्या टर्म सॉल्व्ह करायचं की LHS घ्यावी लागेल, या RHS घ्यावी लागेल आणि सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे. ही नवीन एक्सरसाइज इन्क्लूड आहे. सो यावर्षी यावर सम विचारले जाऊ शकतात. सो फर्स्ट सम ऑलरेडी आपण खूप वेळा सॉल्व केले. फाइंड a raised to t if a is equal to ओके, तुम्हाला सांगितलं फाइंड a raised to t. a मॅट्रिक्स किती दिल्या, 1 2 -3 -4. a raised to t तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे काय, ट्रान्सपोज करायचं आहे. ट्रान्सपोज म्हणजे काय, जे रो मधले एलिमेंट आहेत ते कुठे लिहिणार, कॉलम मध्ये. हे फर्स्ट रो मधले एलिमेंट फर्स्ट कॉलम मध्ये, सेकंड रो मधले एलिमेंट सेकंड कॉलम. समजलं. सपोज मी ए मॅट्रिक्स हा दिला, ऑर्डर किती आहे याची, 2 × 3. सो माझा जो ट्रान्सपोज येईल त्याची ऑर्डर किती असणार, अपोजिट, 3 × फर्स्ट रो एलिमेंट कुठे लिहिणार, फर्स्ट कॉलम मध्ये. सेकंड रो एलिमेंट कुठे असणार, सेकंड कॉलम मध्ये. ऑर्डर किती होते, 3. याच्या ऑपोजिट ऑर्डर ही असते. ओके, हा तुमचा फर्स्ट क्वेश्चन आहे की फाइंड a raised to t. नंबर्स वेगळी आहेत, मी इथे वेगळे घेतले. हे समजलं. बेसिकली तुम्हाला जे रोचे एलिमेंट आहे ते कॉलम मध्ये कन्वर्ट करायचं आणि कॉलमचे एलिमेंट कशामध्ये कन्वर्ट करायचं, रो मध्ये. टू 2.4 एक्सरसाइज खूप सिंपल एक्सरसाइज आहे.
हा क्वेश्चन ऑलरेडी आपण लास्ट एक्सरसाइज मध्ये बघितला, जिथे तुम्हाला इक्वेशन दिलेले असणार, तुम्हाला मॅट्रिक्स फॉर्म करायचं आहे जी ऑर्डर दिलेली आहे त्यावरून. पण यामध्ये ऍडिशनल पार्ट काय, तुम्हाला अजून काय फाइंड आउट करायचं आहे, ए रेस टू टी, म्हणजे जो ए ट्रान्सपोज असणार, त्यात ए मॅट्रिक्स असणार, त्याचा ट्रान्सपोज करायचं जे की ए रेस टू टी. त्यानंतर ट्रान्सपोज केल्यानंतर तुम्हाला फाइंड आउट करायचं दिलेला मॅट्रिक्स सिमेट्रिक आहे की स्क्यू सिमेट्रिक. ओके, हे सम आतापर्यंत मी 3 वेळा शिकवलं आहे. तुम्हाला ए मॅट्रिक्स कोणता दिलाय, ए आय जे इज इक्वल टू 3 × 3, म्हणजे 3 रो असणार आणि 3 कॉलम असणार. तसे लिहून घ्यायचे, 3 रो 3 कॉलम, टोटल एलिमेंट 3 × 3 किती होतात, 9. सो टोटल किती एलिमेंट आहेत, 9. त्यानंतर त्यांची पोझिशन लिहायची, फर्स्ट रो फर्स्ट एलिमेंट, फर्स्ट रो सेकंड एलिमेंट, फर्स्ट रो थर्ड एलिमेंट. ओके, सेकंड रो फर्स्ट एलिमेंट, सेकंड रो सेकंड एलिमेंट, सेकंड रो थर्ड एलिमेंट. देन ही पोझिशन थर्ड रो फर्स्ट एलिमेंट, थर्ड रो सेकंड एलिमेंट, थर्ड रो थर्ड एलिमेंट. हे नेहमी स्मॉलनेच इंडिकेट करायचं, कॅपिटलने. तुम्हाला इक्वेशन काय दिलंय, ए आय जे इज इक्वल टू 2i - 2j. सो या व्हॅल्यू पुट करत जायचे. सपोज मला A11 हवं आहे, मी व्हॅल्यू पुट करणार, आय ची व्हॅल्यू 1, जे ची व्हॅल्यू 1. सो मी डायरेक्ट आन्सर लिहिन 2 इज इक्वल टू 0. A12 आय ची व्हॅल्यू 1, जे ची व्हॅल्यू 2. जर हे सॉल्व केलं इक्वेशन मध्ये पुट करून, म्हणजे 2 × 1 - 2 2 जा. ओके, सो आन्सर येईल -2. देन A13 आन्सर काय येणार, -4. त्यानंतर मला A21 फाइंड आउट करायचं, आय ची व्हॅल्यू 2, जे ची व्हॅल्यू 1. इक्वेशन मध्ये पुट करा, किती येणार आन्सर, 2. A22 2 of 2 - 2 of 2, आन्सर येईल 0. A23 2 of 2 - 2 of 3, आन्सर किती येणार, -2. आता मला A31 फाइंड आउट करायचं, आय ची व्हॅल्यू 3, जे ची व्हॅल्यू 1. 2 of 3 - 2 of 1, आन्सर येणार 4. A32 इज इक्वल टू 2 of 3 - 2 of 2, किती येणार, 6 - 4 2. A33 इज इक्वल टू 2 of 3 - 2 of 3, आन्सर किती येणार, 0. हे ऑलरेडी मी तुम्हाला 2 वेळा शिकवलं, त्याच्यामुळे मी जास्त डीपमध्ये शिकवत नाही आहे. देन तुम्हाला काय करायला लागेल, ए मॅट्रिक्स कन्स्ट्रक्ट करावं लागेल. सो ए इज इक्वल टू ज्या ज्या पोझिशन जिथे आहे त्याच्या टाकायचं, म्हणजे 1 1 ची पोझिशन इथे, सो 1 1 ला किती आन्सर आले, 0. ते लिहिणार. 1 2 ची पोझिशनला -2, 1 3 च्या पोझिशनला -4, 2 0 -2 4 2 0. हा झाला तुमचा ए मॅट्रिक्स. आता हा मॅट्रिक्स फाइंड आउट केला, या मॅट्रिक्सचा टाइप कोणता आहे, सिमेट्रिक आहे की स्क्यू सिमेट्रिक. काय सांगितलं, डायगोनलच्या वरती आणि खाली सेम एलिमेंट आहेत, पण साइन जर अपोजिट असेल तर तो कोणता असतो, स्क्यू सिमेट्रिक. जर साइन सुद्धा सेम असेल तर तो असतो सिमेट्रिक. म्हणजे ए काय असणार, ए इज स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. ओके, आता तुम्हाला अजून काय त्यांनी विचारले, फाइंड आउट करायला सांगितलंय ए रेस टू टी, तो पण फाइंड आउट करणार. मग ए रेस टू टी करताना ए मॅट्रिक्सचं काय करणार, मी ट्रान्सपोज करणार. सो हा फर्स्ट रो आहे, मी तो फर्स्ट कॉलम लिहिणार. सेकंड रो आहे, मी तो सेकंड कॉलम लिहिणार. थर्ड रो आहे, थर्ड कॉलम लिहिणार. आता जर चेक केलं अगेन ते कोणते एलिमेंट आहेत, स्क्यू सिमेट्रिक. मग तुम्ही काय लिहिणार, लास्ट सेंटेन्स, ए रेस टू टी इज स्क्यू सिमेट्रिक
कधी कधी तुम्हाला असंही प्रूव्ह करायला येतं की दिलेला मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स आहे का, किंवा दिलेला मॅट्रिक्स डायगोनल मॅट्रिक्स आहे का. सो सेम आहे, तुम्ही ए मॅट्रिक्स कन्स्ट्रक्ट करा आणि त्याच्यावरून त्याचा टाईप ओळखा. ओके, जे फर्स्ट एक्सरसाइज आहे तीच रिपीटेडली प्रत्येक एक्सरसाइजमध्ये यूज होते, त्याच्यामुळे फर्स्ट एक्सरसाइज खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट सम आहे, तुम्हाला इथे एक मॅट्रिक्स दिलाय आणि तुम्हाला प्रूफ करायचं आहे ए ट्रान्सपोजचा ट्रान्सपोज केल्यावर आन्सर ए येईल. ऑलरेडी सेकंड एक्सरसाइजमध्ये किंवा थर्ड एक्सरसाइजमध्ये हे सॉल्व्ह झालेलं आहे. ए मॅट्रिक्स लिहायचा 1 4 -5 4 -3 6 -5 6 9. मला याचं ए ट्रान्सपोज करायचं आहे. फर्स्ट ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं आधी ए ट्रान्सपोज करायचं आहे. जे रोचे एलिमेंट आहेत ते कॉलममध्ये घ्यायचं. ओके, सो हा फर्स्ट रो आहे, मी हा फर्स्ट कॉलम घेणार. सेकंड रो आहे, मी तो सेकंड कॉलम घेणार. थर्ड रो आहे, तो मी थर्ड कॉलम घेणार. परत मला काय फाइंड आउट करायचं आहे, ए रेस टू टी चा टी. ए रेस टू टी मिळाला, परत त्याचा काय करणार मी ट्रान्सपोज. अगेन सेम थिंग, फर्स्ट रो आहे, फर्स्ट कॉलममध्ये लिहिणार. सेकंड रो आहे, सेकंड कॉलममध्ये लिहिणार. थर्ड रो आहे, थर्ड कॉलममध्ये लिहिणार. हे इक्वेशन 1 केलं तर चेक केलं तर ही सेम व्हॅल्यू ए ची आहे, म्हणजेच काय फ्रॉम इक्वेशन 1 ए रेस टू टी नंतर लिहिणार तुम्ही हेन्स प्रूव्ह दॅट ए रेस टू टी इज इक्वल टू 3. सिंपल आहे, 2 मार्क्सचं सम हे प्रूव्ह करायला येतं. ठीक आहे, आता इथे 3 × 3 ऑर्डर दिला मी. कधी कधी ते दुसऱ्याही ऑर्डरचे देतील, 2 × 3 चे देतील, 3 × 2 चे देतील, 2 × 2 चे देतील, पण ते प्रूव्ह होईल. तुम्हाला हे सम दिलं, याच्यामध्ये तुम्हाला ए मॅट्रिक्स दिलाय, बी मॅट्रिक्स दिलाय. तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, सी रेस टू टी म्हणजे सी मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज फाइंड आउट करते. सी मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज कधी फाइंड आउट होणार, ज्यावेळेस आपल्याला सी मॅट्रिक्स माहित असेल. त्यांनी सी मॅट्रिक्स मेन्शन नाही केलंय, त्यांनी फक्त हे इक्वेशन मेन्शन केलंय. सो आपण फर्स्ट काय फाइंड आउट करणार, विथ द हेल्प ऑफ ए बी आपण काय फाइंड आउट करणार, सी. आणि जो सी येणार त्याचं काय करणार आपण ट्रान्सपोज करणार. ओके, सो आन्सर स्टार्ट करताना ए लिहायचा 5 4 -2 3. बी लिहायचा -1 3 4 -1. कोणती व्हॅल्यू माहीत आहे आपल्याला, 3a ची व्हॅल्यू माहीत आहे, म्हणजे मी फर्स्ट काय फाइंड आउट करणार 3a. 3a म्हणजे काय, ए मॅट्रिक्सला कितीने मल्टिप्लाय करणार 3 ने. 5 4 -2 3. सो मल्टिप्लाय करा, ते येणार 15 12 -6 9. डेट. सेकंड टर्म कोणती आहे 2b, म्हणजे मला 2b फाइंड आउट करावा लागेल. बी मॅट्रिक्सला कितीने मी मल्टिप्लाय करणार 2 ने. सो -1 3 4 -1. आन्सर काय येणार -2 6 8 -2. बरोबर. त्यानंतर आपल्याला हे इक्वेशन दिलंय 3a. बाय द वे, आयडेंटिटी मॅट्रिक्स किती ऑर्डरचा यूज करणार, सम किती ऑर्डरचा आहे 2 × 2. आयडेंटिटी मॅट्रिक्स पण किती ऑर्डरचा असणार 2 × 2. सो आयडेंटिटी मॅट्रिक्स काय असणार 1 0 0 1. तुम्हाला इक्वेशन काय दिलंय 3a + 2b + c = i. मी व्हॅल्यू पुट करायच्या आधीच टर्म दुसऱ्या साईडला शिफ्ट करते, सो ते इझी पडतं. मला फक्त या साईडला कोणती टर्म हवी आहे, सी ची.
सी इज इक्वल टू आय, 3a प्लस आहे तिकडे गेले की मायनस, 2b प्लस आहे तिकडे गेला की मायनस. आता व्हॅल्यू पुट करा. आयची व्हॅल्यू किती आहे 1 0 0 1 मायनस 3a ची व्हॅल्यू किती आहे 15 12 मायनस 6 9 मायनस 2b ची व्हॅल्यू किती आहे ही व्हॅल्यू -2 6 8 -2. आता सॉल्व करा. 1 - 15 किती होणार -14 -14 मायनस ऑफ मायनस 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 काय होणार प्लस. तुम्हाला एक साथ जमत नसेल सॉल्व करा, तुम्ही एक एक टर्म सॉल्व करा. जसं की 1 - 15 किती होणार -14, 0 - 12 किती होणार -12, 0 मायनस ऑफ -6 किती होणार 6, 1 - 9 किती होणार 8, -2 6 8 -2. ओके. सो दोन टर्मचं सबस्ट्रॅक्शन. -14 मायनस ऑफ -2 किती होतात -12, -12 मायनस ऑफ -6 किती होणार -18, 6 - 8 किती -2, 8 मायनस ऑफ -2 किती येणार 10. हा झाला सी मॅट्रिक्स. पण तुम्हाला सम मध्ये काय विचारलंय C⁻T म्हणजे सी मॅट्रिक्सचा काय करायचं आहे ट्रान्सपोज. इथे आपण जे रो मध्ये एलिमेंट आहेत ते कशात लिहिणार कॉलम मध्ये. therefore C⁻T इज इक्वल टू जे रो मध्ये एलिमेंट आहेत ते कशात लिहिणार आणि हे झालं तुमची C⁻T ची व्हॅल्यू. समजलं मी काय केलं. मला C⁻T फाइंड आउट करायचं होतं म्हणजे सी मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज फाइंड आउट करायचा होता. पण आपल्याला सी मॅट्रिक्स प्रोव्हाइड केला नव्हता त्यांनी आपल्याला एक इक्वेशन दिलं होतं. इक्वेशनवर डिपेंड मी काय फाइंड आउट केलं फर्स्ट सी मॅट्रिक्स फाइंड आउट केला. जेव्हा मला सी मॅट्रिक्स मिळाला त्याचा मी ट्रान्सपोज त्याची मी पोझिशन चेंज केल्यावर मला कोणता मॅट्रिक्स मिळाला C⁻T. क्लिअर. कधी कधी तुम्हाला ए मॅट्रिक्स देणार नाही, कधी तुम्हाला बी मॅट्रिक्स देणार नाही आणि तुम्हाला त्यांचे ट्रान्सपोज विचारले. सो याच मेथडने सॉल्व्ह करायचं. ओके. नेक्स्ट सम. इथे तुम्हाला ए बी आणि सी दिलेले आहेत प्रोव्हाइड करून आणि तुम्हाला हे स्टेटमेंट व्हेरीफाय करायचं आहे. ठीक आहे. मी फर्स्ट काय करणार ए बी आणि सी ची व्हॅल्यू लिहून घेणार. पहिल्याचीच काय ही टर्मचा ट्रान्सपोज. फर्स्ट ही टर्म फाइंड आउट करावी लागेल म्हणजे मी फर्स्ट काय फाइंड आउट करणार a + 2b + c. त्यासाठी मला फर्स्ट काय फाइंड आउट करावं लागेल 2b. सो 2 × b मॅट्रिक्स 2 1 -4 3 5 -2. याचा आन्सर किती येणार 4 2 -8 6 10 -4. त्यानंतर 3c 3 × सी मॅट्रिक्स. सी मॅट्रिक्स किती आहे 0 2 3 -1 -1 0 इज इक्वल टू 0 6 9 -3 -3 0. मला ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. a + 2b + 3c इक्वल टू ए मॅट्रिक्स लिहा 1 0 1 3 1 2 प्लस 2b मॅट्रिक्स 4 2 -8 6 10 -4 प्लस 3c मॅट्रिक्स 0 6 9 -3 -3 0.
ठीक आहे, तीनही मॅट्रिक्स लिहिले. ॲडिशन करा. 1 + 4 5, 5 + 0 0, 0 + 1 सॉरी 0 + 2 2, 2 + 6 8, 1 + -8 -7, -7 + 9 3 + 6 9, 9 + -3 6, 1 + 10 11, 11 + -3 किती होणार 8, 2 + -4 -2, -2 + -0 मायनस. हा झाला तुमचा A + 2B + 3C चा मॅट्रिक्स. सो मला LHS काय प्रूफ करायचं आहे. LHS इक्वल टू A + 2B + 3C. त्याचं काय करणार मी ट्रान्सपोज, म्हणजे मी या मॅट्रिक्सचा काय करणार ट्रान्सपोज. तो काय येणार 5 8 2 6 8 मायनस. ही झाली माझी LHS साईड. आता मला RHS साईड प्रूफ करायची आहे. RHS साईडसाठी आपल्याला काय पाहिजे 2 × B⁻T हवा आणि 3 × C⁻T हवा. ओके, सो B⁻T फाइंड आउट करण्यासाठी आपण काय फर्स्ट फाइंड आउट करणार B⁻T म्हणजे काय B मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज. तो किती येणार, फर्स्ट रो आहे तो मी कॉलम मध्ये लिहिला, सेकंड रो आहे तो मी काय लिहिला कॉलम मध्ये. मला काय फाइंड आउट करायचं आहे 2B⁻T. ओके, म्हणजे 2 × 2 of 3 1 of 4 याची व्हॅल्यू फाइंड आउट करा. हे येणार 4, हे होणार 6 2 10 -8 -4. हा झाला माझा 2B⁻T चा मॅट्रिक्स. अजून कोणता मॅट्रिक्स हवा आहे मला 3⁻CT, 3 × CT. मी काय फाइंड आउट करणार CT फाइंड आउट करणार. तो येणार 0 2 3 -1 -1 0. मला काय हवं 3 × CT. तो हे आन्सर फाइंड आउट करा. 0 -3 6 -3 9 आणि 0. RHS लिहा. A ट्रान्सपोज फाइंड आउट करायचं बाकी. A ट्रान्सपोज किती येणार A मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज 1 0 1 3 1 2. मी सगळ्या टर्म्स फाइंड आउट करून घेतल्या आहे. मी LHS इथे घेते 5 6 8 8 आणि 2 -2. RHS किती आहे A⁻T प्लस 2B⁻T प्लस 3C⁻T. व्हॅल्यू पुट करा सगळ्या 1 3 0 1 1 2. A⁻T ची व्हॅल्यू पुट केली प्लस 2B⁻T ची व्हॅल्यू ही आहे ती लिहिणार 4 6 2 10 -8 -4 प्लस 3C⁻T ची व्हॅल्यू लिहा 0 6 9 -3 -3 1 + 4 5 5 + 0 5
3 plus 6 9, 9 minus 3 6. 0 plus 2 2, 2 plus 6 8. 1 plus 10 11, 11 minus 3 minus 8. 1 plus minus 8 minus 7, minus 7 plus 2, sorry, minus 7 plus 9 2. 2 plus minus 4 minus 2, minus 2 plus 0 minus 2. चेक करून बघा हेच सेम कोणाची व्हॅल्यू आहे LHS. मग लास्टला सेंटेन्स लिहायचं हेन्स प्रूफ दॅट किंवा हेन्स व्हेरीफाईड दॅट. सेंटेन्स येणार हेन्स व्हेरीफाईड दॅट. काय व्हेरीफाय झालं हे स्टेटमेंट a प्लस 2b प्लस 3c रेस टू टी इज इक्वल टू a रेस टू टी प्लस 2b रेस टू टी प्लस 3c रेस टू. समजलं. मी काय केलं जेवढा टर्म्स आहे त्या इंडिव्हिज्युअली फाइंड आउट करून घेतल्या प्रत्येक टर्म्स. त्यानंतर त्यांचं ॲडिशन सबट्रॅक्शन केलं. LHS साठी आधी टर्म फाइंड आउट करून मग ट्रान्सपोज केला आणि RHS साठी आधी ट्रान्सपोज केले आणि मग टर्म फाइंड आउट. जशी नीड असेल समची त्यानुसार तुम्हाला व्हॅल्यूज फाइंड आउट कराव्या लागतात. फक्त 2 ते 3 टाईपचे सम या एक्सरसाइजचे बाकी आहे. अदरवाईज ही एक्सरसाइज खूप जास्त सोपी एक्सरसाइज आहे. प्रॅक्टिस करा. ट्रान्सपोजवरच डिपेंड आहे, वेगळं काही नाही आहे याच्यामध्ये. सो सगळ्यात सोपी एक्सरसाइज आय थिंक ही असेल.